गावदेवी ओवली 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026 भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न। या क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली। तसेच यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत गावदेवी ओवली 40+ संघाच्या वतीने करण्यात आले। गावदेवी ओवली 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषकात अनेक संघांनी सहभाग घेत भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या मान्यतेने सर्व सामने खेळवण्यात आले। ओवली गावच्या विद्यमान सरपंच कुंता विष्णू पाटील व उपसरपंच वैशाली अरविंद भोईर यांच्या नावाने गावदेवी ओवली 40+ संघाच्या वतीने सरपंच उपसरपंच चषकाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले असून यावेळी या क्रिकेट स्पर्धेत अनेक संघांनी सहभाग घेत क्रिकेटचा आनंद महोत्सव साजरा केला। गावदेवी ओवली 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषकात विजय झालेल्या संघांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले व यावेळी गावदेवी ओवली 40+ संघाचे उत्कृष्ट खेळाडू व भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष अरविंद भोईर काय म्हणाले पाहूया। निश्चित आज 40+च्या माध्यमातून आज भिवंडी तालुका पूर्ण 40+ खेळत आहे आणि खरोखर याचं रोपटं जे आहे दयानंद चोरगे आणि कुंदनदादा पाटील यांच्या माध्यमातून 2008ला जे रोपटं रुजलंय 40+ आणि त्या 40+च्या माध्यमातून आज जवळजवळ या असोसिएशनमध्ये 56 संघ खेळत आहेत। खरोखर चांगला खेळ, चांगला निरोगी खेळ करून आणि शरीराला एक चांगली ठेवण्याची एक उत्तम योजना ही दयानंद चोरगे साहेब आणि कुंदनदादा पाटील यांनी जी आखली आणि तिला खरोखर एक सार्थ करून दिली आणि ती आज साध्य होत आहे। खरोखर चांगला खेळ केला आज दोन्ही संघांनी, दापोडे संघ आणि पायगाव संघ। आज या ग्राउंडला खरोखर एक खेळाची एक वेगळी रूपरेषा, कारण या ग्राउंडची जी सजावट आहे, जयेश पाटीलला आम्ही ज्या वेळेला विचारलं की आम्हाला स्पर्धा ठेवायच्या आपल्या ग्राउंडवर, त्यांनी सांगितलं खरोखर चांगल्याच प्रकारे स्पर्धा ठेवा आणि चांगली स्पर्धा होईल आपल्या ग्राउंडला। खरोखर त्यांचे मी जयेश पाटील कुटुंब, जनार्दन पाटील यांचे खरोखर मी धन्यवाद करतो, कारण त्यांनी आम्हाला स्पर्धा ठेवण्यासाठी एवढा चांगला सुसज्ज असा ग्राउंड दिला। आज आमचा खरोखर स्पर्धा संपन्न झाली, त्याच्या मागे आमच्या ग्रामस्थांचा खरोखर आर्थिक आणि खरोखर आम्हाला सहकार्य भरपूर, आणि त्याच्यामध्ये विशेष बोलायचं झालं तर आमचे ग्रामपंचायत कमिटी त्यांचं जे योगदान आहे, खरोखर आमच्या ग्रामपंचायत कमिटी नेहमीप्रमाणे आम्हाला चांगल्या प्रकारे योगदान देते। आर्थिक योगदान एक मजबूत असते आणि त्या माध्यमातून आमची ही स्पर्धा पार पडते। त्या कमिटीचे मी खरोखर धन्यवाद देतो आणि पूर्ण आमचे ग्रामस्थ, कारण कुठलंही आयोजन करायचं असलं तिथं तुम्हाला आर्थिक बल जर चांगला असेल तर त्या माध्यमातून खरोखर स्पर्धा मजबूत होते। आमची खरोखर 40+ जी संघ आहे गावदेवी ओवली संघ, खरोखर आज भिवंडी तालुक्यामध्ये एकमेव असा संघ आहे की सर्वात जास्त स्पर्धा आयोजन करण्याचा मान हा गावदेवी ओवली संघाला मिळाला आहे। खरोखर आज आम्ही 14 वेळा आयोजन ठेवलेलं आहे आणि ते आमच्या पूर्ण खेळाडूंच्या माध्यमातून, आमच्या खेळाडू जे मेहनत घेतात, सर्व खेळाडूंनी जी मेहनत घेतात, एवढे 14 वेळा आम्ही जे स्पर्धा आयोजन केले त्या माध्यमातून सर्व खेळाडूंचे मी खरोखर आभार व्यक्त करतो, कारण ही खेळाडूंची मेहनत त्यामुळे आमची स्पर्धा एक भक्कम प्रमाणे पार पडते। निश्चित आज तुम्ही बघत असाल आज 56 संघ आमच्या तालुक्यामधून या 40+च्या सिनियर 40+च्या कुंदन पाटलांच्या संघटनेमध्ये खेळत आहेत आणि ते बघताय तुम्ही आज खेळाडू काय माध्यमातून खेळतात, कसे खेळतायत। आज तुम्हाला लाजिरवाणा शब्द बोलण्यासारखं आहे, कारण ओपनचे जे खेळाडू खेळतात त्याप्रमाणे 40+चे खेळाडू खेळतात। खरोखर आज तुम्ही बघितलं असेल फायनलचा सामना एकदम अटीतटीचा झाला आणि एकदम त्यांनी जोमाने खेळ दाखवला। असं वाटत होतं का हे 40+ नाही 30+ असे खेळाडू आहेत, असे खेळाडू खेळतात। खरोखर हे खेळाडूंना एक निरोगीदायक आपल्याला करण्यासाठी हे जे कुंदनदादा आणि दयानंद चोरगेंनी जे रोपटे रोपले, खरोखर त्यांना मी पुन्हा धन्यवाद देतो, कारण खरोखर हे खेळाडूंच्या एक आरोग्यासाठी चांगली एक संकल्पना आहे त्यांची।